लास्ट व्हिडिओमध्ये आपण 18 नंबरचा न्यूमेरिकल बघितला. या व्हिडिओमध्ये आपण 19 नंबरचा मोस्ट आयएमपी न्यूमेरिकल्स बघणार आहोत. 19 नंबरचा मोस्ट आयएमपी न्यूमेरिकल आपण डिस्कस करणार आहोत. चला काय दिलंय, डिसइंटिग्रेशन रेट ऑफ अ सॅम्पल इज अ 10⁻10 पर आवर ॲट अ 20 अवर्स फ्रॉम द स्टार्ट. काय सांगितलं, स्टार्ट होत आहे आणि डिसइंटिग्रेशन रेट भेटलं म्हणजे मला ऍक्टिव्हिटी मिळाली. मग ऍक्टिव्हिटी मिळाली इनिशियल तर नाहीये, कारण की त्यांनी सांगितलं सॅम्पल सुरुवात होते तिथून. ठीक आहे, म्हणून 80 इज इक्वल टू किती दिलं तुम्हाला, 10⁻10 पर आवर दिले. ठीक आहे, आपल्याला माहिती डिसइंटिग्रेशन रेट कशामध्ये असतं, पर सेकंडमध्ये असतं, पण इथं काय दिलं, पर आवर दिलं. ॲट अ 20 आवर्स टाइम पण देताना त्यांनी काय दिलं, 20 आवर्स मध्ये दिले. 20 आवर्स दिसतंय का, 20 आवर्स मध्ये दिलं. ठीक आहे, इट रिड्युसेस द 6.3 इंटू 10⁻9 पर आवर आफ्टर द 30 इयर्स. ठीक आहे, म्हणजे काय झालं, हे पहिल्यांदा दिले म्हणून मी म्हटलं 81 आणि दुसरं दिलं तुम्हाला 82. तेच सॅम्पल होतं, पण इट रिड्युसेस टू 6.3 इंटू 10 किती दिलाय, इंटू 10⁹ पर आवर दिलाय. ठीक आहे, आफ्टर 30 आवर्स म्हणजे टीची व्हॅल्यू 30 तासानंतरची गोष्ट सांगता येते, म्हणून काय केलं 81 आणि 82 लिहिलं. कॅल्क्युलेट द ऑफ लाईफ पिरियड म्हणजे फाइंड आउट करायला तुम्हाला T1 ऑफ. नेक्स्ट काय सांगितलं, इनिशियल नंबर ऑफ रेडिओ म्हणजे विचारायचं तुम्हाला N0. एकदम सिंपल आहे, लॉजिकली सॉल्व्ह करायचं आहे. आपल्याजवळ दोन इक्वेशन मिळालेले आहेत, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. पहा आपल्याजवळ इक्वेशन काय असतं, 80 इज इक्वल टू काय, A0 e⁻ ठीक आहे, याला आपण काय करूया, 81 लिहूया. 81 इज इक्वल टू A0 e⁻A0 करता येईल का, नाही, कारण की त्याच क्वांटिटीचं चालल्या गोष्टी, म्हणून A0 ॲज इट इज राईट -λ, पण टाइम काय करता येईल, T1 करता येईल. याला T1 म्हणा आणि याला T2 म्हणा. ठीक आहे, याला इक्वेशन 1 म्हणूया आपण. ठीक आहे, 81 किती दिले तुम्हाला, 10⁻10 पर आवर दिले, मग काय केलं मी 10⁻10 दिलं इज इक्वल टू A0 e⁻λ T1 बघितला तो किती आहे तुम्हाला 20 दिलेला आहे. याला इक्वेशन 1 म्हणण्याऐवजी याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणूया. ठीक आहे, तर 82 T2 लिहूया आपण. फॉर्म्युला तोच राहील, A0 बदलणार आहे का, नाही, इनिशियल ऍक्टिव्हिटी बदलणार नाही, e⁻λ T2. आता 82 दिलेलं आहे तुम्हाला, किती दिलं आहे 6.3 इंटू 10⁻, किती आहे 10⁻, किती आहे 9 आहे. A0 दिला आहे का तुम्हाला, A0 इनिशियली तो कॉन्स्टंट आहे ॲज इट इज राहिला, e⁻λ T2 दिलाय का, यस T2 दिलाय तुम्हाला 30 आवर्स. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर मी सेकंड म्हटलं. इक्वेशन 1 डिवाइड बाय इक्वेशन सेकंड डिवाइड बाय इक्वेशन सेकंड. चला इक्वेशन 1 काय दिलंय तुम्हाला, 10⁻10 A0 e⁻20λ काय होणार आहे, 6.3 इंटू 10⁻, किती 9, बरोबर की नाही. काय राहिलं मग, A0 e⁻, किती 20 झाला आणि काय -30λ. ठीक आहे, बघ A0 गेट कॅन्सल, A0 गेट कॅन्सल, 10⁻9 वरती गेला तर काय झाला, रेसिप्रोकल झाला, बरोबर की नाही, उलटा गेला म्हणजे -9 झाला. आणि 6.3चा रेसिप्रोकल बघून घेऊ आपण. 6.3चा रेसिप्रोकल, सिक्स पॉईंट थ्रीचा 0 किती आहे 0.1587 किती आन्सर आलं 0.1587 इंटू किती 10⁻9 वरती गेला काय झालं -9 म्हणजे काय झालं 1 इज इक्वल काय e⁻20λ आणि हा जर वरती गेला तर काय म्हणजे इंटू e⁻30λ. इथं काय झालं 0.1587 आहे, याला मी काय केलं पॉवर रिच करून टाकला म्हणजे काय 1.1587 इज इक्वल काय e⁻20 हां आणि हा काय +30 बेस सेम तर पॉवरची काय होते ॲडिशन, इथं काय -20ला. मग काय झालं आन्सर 1.587
इज इक्वल टू ई रेस टू मायनस 10 लॅम्बडा इथपर्यंत आपल्याला मिळालं. ठीक आहे. 1.587 इज इक्वल टू ई रेस टू मायनस 10 लॅम्बडा. आता तुम्हाला मी एक लॉजिक दिलेलं आहे जेव्हा चॅप्टर शिकवतो तेव्हा. जर ई जर काढायचं तर काय करा, एल एन वापरा. आणि एल एन जर काढून टाकलं तर एक्सपोनेन्शियल होतं. मग एक्सपोनेन्शियल काढून टाकण्यासाठी आपण काय होतं, एल एन करतो. बोथ साईड एल एन, बोथ साईड एल एन. मग काय होणार आहे, एल एन ऑफ 1.587 बरोबर की नाही, 1.587. ई काय होणार आहे, एक्सपोनेन्शियल काय होणार, गॅप होणार आहे, इज इक्वल टू काय 10 लॅम्बडा. ठीक आहे. मायनस आहे ना का नाही, प्लस 10 लॅम्बडा होऊन जाईल. आणि -20 + 30 काय होणार, 10 लॅम्बडा. ठीक आहे. आता डायरेक्ट आपल्याला बघता येईल काय नॅचरल लॉग नाही, म्हणून काय केला 2.307 ने मल्टिप्लाय केलं. मग काय झालं, लॉग टू द बेस 10 1.587 इज इक्वल टू काय 10 लॅम्बडा. बरोबर की नाही. आता लॉग टू द बेस 10 आहे म्हणून काय केलं 2.307 इंटू लॉग टू द बेस 10 इंटू किती, कॅरेक्टरिस्टिक किती याचा 0 आहे. 15चा 8 आणि 7 मध्ये बघितलं, 15चा 8 आणि 7 मध्ये बघा. 15चा 8 आणि 7 मध्ये, 15चा 8 किती आहे 1987 आणि किती बघायचं आहे 8 आणि 7, 7 मध्ये बघितलं किती आहे 20 आहे. म्हणजे किती होणार आहे 20 म्हटल्यानंतर 200, 1987 + 20, 1987 + 20, 1987 + 20 किती 7, 207, 2007 किती होणार आहे 2007 इज इक्वल काय 10 लॅम्बडा. आपण लॉग टेबल अप्लाय करणार आहे, सगळं दिसतंय का व्यवस्थित बघूया. 2.3 किती असतं 3 असतं. चल कॅरेक्टरिस्टिक पटकन बघूया. कॅरेक्टरिस्टिक किती आहे, कॅरेक्टरिस्टिक किती आहे 0 आहे. कॅरेक्टरिस्टिक किती आहे 1 बार आहे. चल काय करायची, दोघांची ॲडिशन करायची. ॲडिशन डायरेक्टली चला, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. चला कशामध्ये बघायचं, 23चं 0 आहे आणि 3 मध्ये बघायचं, 23चं 0 आहे आणि 3 मध्ये बघायचं. 23चं 0 किती 36 17 आहे आणि मीन डिफरन्समध्ये बघितलं 3 ते किती 6 आहे, 6 6 12 आणि 13 म्हणजे काय 36 23 किती आहे 36 23, 36 23. 23चं 0 आणि 3 मध्ये, 23चं 0 आणि 3 मध्ये बघितलं आपण, 23चा 0 मध्ये बघितलं 36 17 आहे आणि मीन डिफरन्स बघितलं 6 आहे. आता कशामध्ये बघणार, 20चं 0 आणि 7 मध्ये, 20चं 0 तो किती 30 10 आहे आणि किती बघायचं आपल्याला 7 बघायचं आहे. 7ची व्हॅल्यू किती आहे 15 आहे म्हणजे किती आहे 30 25 किती 2 मिनटं किती बघायचं 20चा 0 बघितला ओके आणि मीन डिफरन्समध्ये किती बघायचं 7 तो किती 15 आहे म्हणजे काय 20 25 30 25 किती 30 25. काय करायचे ॲडिशन करायचे. चला 5 आणि 3 8 4 6 6 आणि इतर आहे तुमचा 1 बार. याला काय अप्लाय करणार आपण अँटी लॉग, याला काय अप्लाय करणार आपण अँटी लॉग. 66चं 4 आणि 8 मध्ये, 66चं 4 आणि 8 मध्ये, 66चं 4 आणि 8 मध्ये, 66चं 4 किती 46 13 आणि मीन डिफरन्समध्ये बघितलं 8 तो किती आहे 9 आहे. किती होणार 9 3 9 3 12 म्हणजे काय 46 22, 46 22, 46 22 इंटू किती 10⁻⁻1 किती आन्सर आला 4.622 इंटू 10⁻⁻1 इज इक्वल काय 10 लॅम्बडा. ठीक आहे. चला मग काय झालं, हा लॅम्बडा काढायचा आपल्याला. लॅम्बडा इज इक्वल काय येणार आहे 4.622 इंटू 10⁻⁻1 इकडे मल्टिप्लायला इकडे त्याने काय झाला डिवाइडला गेला आणि हा वरती जर आला, हा जर वरती आला, हा जर वरती आला प्लस आहे, वरती येताना काय झालं मायनस म्हणजे काय 4.622 इंटू 10⁻⁻1 म्हणजे काय -1चं काय झालं -2 लॅम्बडा. काय युनिट येणार आहे पर सेकंड. ठीक आहे. काय मिळाला 4.622 इंटू 10⁻⁻10. आता आपल्याला काय करायचं आहे T1 ऑफ काढून घेऊ. काय काढून घेऊ T1 ऑफ. T1/2 इज इक्वल काय असतं 0.693 डिवाइड बाय काय लॅम्बडा. बरोबर की नाही. चल काय 0.693 डिवाइडेड बाय काय 4.622 इंटू 10⁻². चला काय 0.693
हा -2 वरती गेला तर काय जाईल +2 आणि डिवाइड बाय काय 4.622. चला कॅरेक्टरिस्टिक किती आहे 1 बार आहे, कॅरेक्टरिस्टिक किती आहे 0 आहे. काय करायची दोघांची सबट्रॅक्शन. चल लॉग टेबलमध्ये काय होणार 46चा सॉरी 69चा 3 बघा मला 69चा 3 बघणार 69चा 3 बघितला तो किती आहे 8407 आहे. किती 8407 आहे. आणि 46चा 2 आणि 2 मध्ये बघितलं 46चा 2 किती आहे 66 46 आणि मिनिट प्लस मध्ये बघितलं 2 तो किती 2 आहे 46 66 48 किती 66 48 66 48 काय करायचे दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे काय झालं 17 एक झालं 9 किती झालं 3 म्हणजे किती झालं 8 म्हणजे झालं 7. चला किती 9 किती 5 किती 7 किती 1 बार मधून गेला कॅन्सल झाला म्हणजे काय झालं 1 बारच राहिला. काय लापला केलं आपण आता अँटी लॉग 17चा 7 आणि 9 मध्ये पाहिजे 17चा 7 आणि 9 मध्ये पाहिजे 17चा 7 किती 15 0 17चा 5 बघितलं 17चा 5 सॉरी 17चा 5 बघितलं किती 1496 आहे आणि मीन डिफरन्समध्ये बघितला 9 तो किती आहे 3 आहे म्हणजे किती 1499 1499 इंटू 10⁻⁻1 बरोबर की नाही 1499 इंटू 10⁻⁻1 चल 1.499 इंटू 10⁻⁻1 ॲज इट इज इंटू किती 10⁻2 काय होणार आहे 1.499 इंटू 10⁻1 म्हणजे किती 14.99 कशामध्ये आन्सर येणार आहे हॉर्समध्ये 14.99 हॉर्स 14.99 हॉर्स म्हणजे नियरली इक्वल टू किती झालं तुमचा नियरली इक्वल टू किती झालं 15 हॉर्स बरोबर की नाही. हे काय भेटलं मला T1 हाफ हे काय भेटलं मला T1 हाफ. आता आपल्याला काढायचं काय N0 मग N0 साठी काय आपल्याजवळ बा AT इज इक्वल काय A0 e⁻⁻ λt पण आपल्याला माहिती A0 इज इक्वल काय असतं n लॅम्बडा म्हणजे काय लिहिलं 81 मी 81 घेतोय पहिलेच घेतो ठीक आहे 81 A0 ची व्हॅल्यू काय लिहू शकतो आपण N0 लॅम्बडा हां e⁻⁻t चल आपल्याला काय काढायचं आहे N0 आपल्याला काय काढायचं आहे N0 काढायचं आहे. मग 81 दिले तुम्हाला किती दिले तुम्हाला 81 10⁻10 किती दिले तुम्हाला 10⁻10 N0 ॲज इट इज पण लॅम्बडाची व्हॅल्यू आता जस्ट काढली आपण किती 4.622 इंटू काय 4.622 इंटू 10⁻² किती -2 इंटू e⁻⁻ हा काय राहील T1 राहील मायनस लॅम्बडा लॅम्बडाची व्हॅल्यू किती 4.622 इंटू 10⁻² किती -2 आणि T1 ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला T1 ची व्हॅल्यू किती दिली 20 किती दिली तुम्हाला 20. चलो बाबा 10⁻10 ॲज इट इज N0 ॲज इट इज 4 इंटू 4.622 इंटू 10⁻2 पण ॲज इट इज e⁻⁻ हे बा किती 10⁻⁻ होऊन जाईल आणि 2 ने मल्टिप्लाय केला किती मल्टिप्लाय केला 2 ने मल्टिप्लाय करून आपण किती 4.622 हां जर मी इथून गायब केला कशाला हा 0 जर गायब केला 10⁻⁻ होऊन जाईल मग याला किती मल्टिप्लाय 2 2 4 2 4 4 6 2 12 4 2 8 आणि 1 9 9.244 किती आलं तुमचा 9.244 इंटू 10⁻⁻ इथून 10⁻1 काढला होता -1 झाला म्हणजे -1 झाला म्हणजे काय झालं बघ पटकन 10⁻+ प्लस 10 आहे ना हो 10⁻+ 10 इज इक्वल काय N0 4.622 इंटू 10⁻2 इंटू मायनस हा गायब झाला म्हणजे काय झालं -0.9244 बरोबर की नाही 9244. आता हा जो काय आहे पार्ट आहे आपण सेपरेट सॉल्व्ह करून घेऊ ठीक आहे याला आपण सेपरेट सॉल्व्ह करून घेऊ कोणता त्याला मी x म्हटलं x इज इक्वल काय
e⁻0.922924 आता मी जर बघितला मायनस आहे, हा काय मायनस आहे, मग काय करून घेतो मी याला नॅचरल लॉग लावायचं, आपल्याला काय करायचं आहे नॅचरल लॉग. पण काय झालं अडचण, हा झाला निगेटिव्हमध्ये, हा काय झाला निगेटिव्हमध्ये, म्हणून काय करतो मी याला 1/x करून घेतला. जसं इथं 1/x केलं तर हा काय जाईल निगेटिव्ह निघून जाईल आणि पॉझिटिव्ह जाईल, काय झालं 0.9244. ठीक आहे, रेसिप्रोकल घेतला वरती आला तर काय जाईल पॉझिटिव्ह होऊन जाईल. ठीक आहे, 1/x याला काय करतो मी ln(x), याला काय केलं मी ln(x). जसं ln(x) इथं केल्यानंतर इथं काय होणार आहे, इथं काय होणार आहे एक्सपोनेन्शियल गायब होऊन जाईल, म्हणजे काय झालं तुमचं 0.9244 हा 1/x आहे, हा काय तुमचा 1/x आहे. एक्सपोनेन्शियल गायब झाला. 2 मिनिट इथं ln(x) जागा जास्त लागणार आपल्याला. ठीक आहे, ln(1/x) घेतलं बरोबर की नाही. आता याल्यानंतर आपलं डायरेक्ट बघता नाही म्हणून काय केलं मी लॉग टू द बेस करायचं म्हणून काय केलं मी 2.303 ने मल्टिप्लाय केला, म्हणजे काय भेटलं मला log of 1/x भेटलं. काय आन्सर भेटलं 0.9244. ठीक आहे, आता हा 0.2443 हा इकडे शिफ्ट होऊ शकतो, म्हणजे काय भेटलं मला log of 1/x इज इक्वल टू काय 0.9244 डिवाइड बाय काय 2.303. आता याला आपण इथं सॉल्व्ह करून घेऊ. कोणता जो एक्स्ट्रा कॅल्क्युलेशनचा पार्ट आला आहे तो. चला, कॅरेक्टरिस्टिक किती आहे 1 बार आहे, कॅरेक्टरिस्टिक किती आहे 0 आहे. काय करायची दोघांची सबट्रॅक्शन करायचे. चलो 92चा 4 and 4 मध्ये बघायचा, 92चा 4 and 4 मध्ये 92चा 4 किती आहे 9657 आहे, 9657 आहे आणि मिड प्लस मध्ये बघितला 4 तो किती आहे 2 आहे, किती 9659 आहे, 9659 आणि नंतर काय 23चं 0 आणि 3 मध्ये बघायचं, 23चं 0 आणि 3 मध्ये बघायचं, 23चं 0 किती 3617 आहे आणि मिड प्लस मध्ये किती बघायचं आहे 3 तो किती आहे 6 आहे, म्हणजे 6 6 12 1 13 म्हणजे 36 23 काय करायचे दोघांचे सबट्रॅक्शन करायचे. 9 मधून 3 गेले किती 6, 5 मधून 2 गेले किती 3, 6 मधून 0 गेले 0, 9 मधून 3 गेले किती राहिले 6. हा नंतर काय डेसिबल 1 बार. काय आपला करायला आपल्याला आता अँटीलॉग 60चं 3 आणि 6 मध्ये बघायचं, 60चं 3 आणि 6, 60चं 3 4009 आणि मिड प्लस मध्ये बघायचं 6 ते किती 5 सॉरी 6चे ते 9 6 15 40 15 किती 40 15 डेसिमल इथं इंटू किती 10⁻⁻1 म्हणजे काय काय येणार आहे 0.4015. चला काय आन्सर आलं 0.4015. पण काय कशाचं भेटलं मला log of 1/x. आता आपण काय करूया दोन्ही साईडला अँटीलॉग अप्लाय करू. याला जर अँटीलॉग अप्लाय केला, याला जर मी अँटीलॉग अप्लाय केला, अँटीलॉग ऑन बोथ साईड म्हणजे काय अँटी ऑफ log of 1/x इज इक्वल टू काय अँटी ऑफ 0.4015. अँटीलॉग आणि लॉग काय होऊन कॅन्सर म्हणजे काय भेटलं मला 1/x इज इक्वल टू काय अँटीलॉग बघायचं आहे. कशाचं बघायचं आता 40चा 1 आणि 5 मध्ये बघायचं, 40चा 1 आणि 5 मध्ये बघायचं. 40चं 1 किती 25 आहे आणि मिड प्लस मध्ये बघितलं 5 तो किती आहे 3 आहे 25 21 किती 2.521 इंटू 10⁻0. हा काय भेटणार मला 1/x इज इक्वल काय 2.521. ठीक आहे, आता 1/x आलाय 2.521. याला काय करायचं आपल्याला, कारण की आपल्याला काय पाहिजे एक्स पाहिजे, कारण की आपण एक्स इज इक्वल टू दिस टर्म इज इक्वल टू दिस टर्म घेतलं आपण बरोबर की नाही. मग एक्स पाहिजे म्हणून आपण काय केलं रेसिप्रोकल आता बघणार आहे. रेसिप्रोकल त्याच्यामध्ये काय बघितलं 2.5चं काय बघितलं 2 बघितलं तो किती आहे 3968 आहे आणि मिड प्लस मध्ये बघितला 1 तो काय करायचं सबट्रॅक्शन तो किती 2 आहे म्हणजे 3.966. एक्स इज इक्वल टू काय 0.3966 0.3966. ठीक आहे, चल एक्सची व्हॅल्यू काय आली आपल्याला 0.3966.
म्हणजे 10^10 ॲज इट इज n0 ॲज इट इज 4.622 इंटू 10^-2 ॲज इट इज. हा एक्सपोनेन्शियल जो टर्म आहे तो सेपरेट सॉल्व केला तो किती आन्सर आला 0.399 इंटू किती 0.3966. चला आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काढायचं n0 बरोबर की नाही, आपल्याला काय काढायचं आहे n0 काढायचं. म्हणून काय केलं n0 ॲज इट इज ठेवलं. n0 इज इक्वल टू काय हा 10^10 वरती ॲज इट इज डिवायडेड बाय चला हा काय 4.622 इंटू 0.3966 बरोबर की नाही इंटू किती 10^-2 इंटू किती 10^-2. हा -2 वरती गेला तर काय जाईल +2 होऊन जाईल आणि याचं आपण सॉल्व करूया. ठीक आहे, जेवढं तुम्ही लॉग टेबल शिकले असाल तेवढं तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना अडचण येणार नाही. चला किती कॅरेक्टरिस्टिक किती 0 आहे, किती कॅरेक्टरिस्टिक 1 बार आहे. काय करायचे दोघांची ॲडिशन करायची. चला 4.622चं काय बघायचं 4.6चा 2 बघणार आपण. 4.6चा 2 तो किती आहे 66 आणि काय 6648 39चा 6 आणि 6 मध्ये बघायचं 39चा 6 आणि 6 मध्ये बघायचं 39चा 6 किती आहे 5977 आहे आणि मीन डिफरन्समध्ये किती बघायचं 6 तो किती आहे 7 आहे 7 14 म्हणजे काय 5984 5984 8 आणि 4 12 8 आणि 4 12 आणि 13 9 10 16 6 6 12 कॅरी गेला म्हणजे काय झालं 0 पॉईंट. ठीक आहे 0 पॉईंट. याला काय अप्लाय करणार आपण आता हे 3632 आहे याला काय अप्लाय करणार आपण अँटीलॉग. याला काय अप्लाय करणार आपण अँटीलॉग कशामध्ये 26चा 3 आणि 2 मध्ये 26चा 3 आणि 2 मध्ये बघणार 26चा 3 किती आहे 18 32 आहे किती 18 32 आणि मिनिट मध्ये 2 तो किती 1 18 33 किती 18 33 इंटू किती 10^0 म्हणजे इथं 1.833 काय झालं 10^10 वरती गेला काय झालं 10^12 डिवायडेड बाय याचे आन्सर किती आला 1.833 n0 आला बरोबर नाही. आता याचा रेसिप्रोकल बघायचा डायरेक्ट म्हणजे आपला आन्सर भेटून जाईल. 1.8चा कशामध्ये बघितलं आपण 3 मध्ये बघितलं 1.8चा कशामध्ये बघितलं 3 मध्ये बघितलं किती 5464 आहे आणि मीन डिफरन्समध्ये किती बघायचं आपल्याला 3 ती किती आहे 9 आहे 5464 आणि मीन डिफरन्समध्ये किती बघायचं कशामध्ये बघितलं 1.8चा कशामध्ये 3 बघितलं बरोबर ना आणि मीन डिफरन्समध्ये पण बघितलं मी 3 ती किती 9 -9 14 म्हणजे किती हा 5 9 5 5 54 बरोबर की नाही म्हणजे काय आलं 0.5455 इंटू 10^12. ठीक आहे याला मी या पद्धतीने करून घेतो 5.455 इंटू 10^-1 म्हणजे काय 10^11 n0 ची व्हॅल्यू किती आली आपल्याला 10^11. आन्सर व्हेरीफाय करून घेऊ. आन्सर बरोबर आहे बा. थोडंसं न्यूमेरिकल लेंदी व्हायला लागला आहे पण मी स्टेप बाय स्टेप फॉलो करतो आहे जेणेकरून तुम्ही कधी जरी बघितलं तरी तुम्हाला इझिली स्टेप्स कळावे म्हणून मी एक स्टेप इंडिव्हिज्युअल सॉल्व करतो आहे. लॉग जिथं शक्य तिथं मी जास्तीत जास्त यूज करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी ज्या पद्धतीने लॉग अप्लाय करतो आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण लॉग अप्लाय करायचा आहे जेणेकरून तुमचं पण कॅल्क्युलेशन परफेक्टनेसकडे जाईल. हां जेवढे लॉग तुम्ही केळशाल तेवढं तुम्हाला आन्सर एकदम परफेक्टकडे जाशाल. ठीक आहे त्याच्यामुळं जेवढं शक्य तेवढं लॉग टेबलचा यूज करायला शिका. चला पटकन एकदा रिवाईज करून घेऊ. काय दिलं तुम्हाला 81 दिलं होतं आणि 82 दिलं होता दोघांचं मी काय केलं डिव्हिजन केलं त्याच्यामुळे मला e⁻10 लॅम्बडा मिळाला. मग त्याला मी ln करून घेतलं जेणेकरून एक्सपोनेन्शियल गायब होईल. एक्सपोनेन्शियल गायब झाला पण ln मिळाला पण ln गायब करण्यासाठी आपण काय करतो 2.303 ने मल्टिप्लाय करतो आणि मल्टिप्लाय केला तर आन्सर काय मिळाला लॅम्बडाचा 4.622 इंटू 10^-2 पर सेकंड. ठीक आहे आपल्याला विचारलं लॅम्बडा T1 ऑफ मग लॅम्बडाने डिवाइड केला तर आन्सर भेटला 14.99 आवर्स. लॉग टेबलने सॉल्व केला नियरली इक्वल टू किती झालं 15 आवर्स जे लॉग टेबलमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे 80 इज इक्वल का A0
ई रेज टू मायनस लॅम्बडा टी. मग काय केलं आपण A0 ची व्हॅल्यू काय टाकली आपण n0 लॅम्बडा. n0 काढायचा होता पण इथं मला एक्सपोनेन्शियलमध्ये काय भेटला निगेटिव्हमध्ये भेटला. मग x होता म्हणून काय केलं मी त्याला 1/x करून घेतला. मग 1/x केल्यामुळे काय झालं पॉझिटिव्ह झाला. जसंही पॉझिटिव्ह झाला मग lnचं मी काय केलं लॉग टू द बेस 10 करण्यासाठी 2.303 ने मल्टिप्लाय केला. जसे 2.303 ने मल्टिप्लाय केलं तर काय आन्सर झालं लॉग गायब झाला. ठीक आहे. अँटी लॉग अप्लाय केल्यानंतर लॉग गायब झाला. मग 1/x मिळाला. 1/x मग x काढायचं मग काय केलं एक्सपोनेन्शियल काढलं. एक्सपोनेन्शियल म्हणतो रेसिप्रोकल घेतलं आणि आन्सर मिळालं. आणि आन्सर ते मिळाल्यानंतर ते तिथं पुट केलं आणि सॉल्व केलं. आणि सॉल्व केल्यानंतर फायनली आन्सर आपल्याला काय भेटला 5.455 × 10⁻11 मॉलिक्युल्स प्रेझेंट राहतील. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत.